अस्सलाम वालेकुम नाजरीन, आज खची खबर नाही. आज एक खास विषय आहे. विषय असो की आमच्या भोसता जलालशाह मोहल्ल्याच्या नौजवानाबद्दल. ऐसी तर अक्सर आमच्या भोसता जलालशाह मोहल्ल्याचे जितकं पण नौजवान आहात ते हमेशा खिदमत खल्कसाठी पेश असतात. मग चाहे तो करोनाचो दौर असो या सैलाबचो. सैलाबच्या दौरला आमच्या भोसता जलालशाह मोहल्ल्याच्या पोरांनी अगदी थतक न सिर्फ रिलीफ पोचवलेन बल्कि मेडिकल हेल्प पण पोचवलेन आणि स्वतः जाऊन त्याची साफसफाई केली होती. खैर, पण आजचो मौजू हो की भोसत्या जलालशाह मोहल्ल्याचे यंग बॉयज यांनी एक प्रोजेक्ट आपल्या हातात घेतले आणि ती कामयाबी संघात पुरा केले. आणि त्या पोरांची एज तुम्ही बघाल तर हार्डली 16 ते 22च्या दरम्यान होती. आता मी कुणाचं नाव घेत नाही, का की जर कुणाचं नाव लिहिला तर ज्याचं नाव नाही घेईन त्यांची दिलशकनी होईल. आणि मी आज दिलशकनी नाही करत, बल्कि मी एक हौसला अफजाईसाठी आज हे ब्लॉग तयार करत आहे. बात अशी की सध्या आपल्या कोकणात जागोजागी हुर्स चालू आहेत आणि ह्या हुर्साच्या वक्तार अलग अलग प्रोग्राम मुनक्कीद होतात. ऐशातलान हजरत जलालशाह रहमतुल्लाह अलैह ज्यांचे के मुकद्दस मजार वेरल्ला आहे आणि त्यांचो हालिया हुरूस वकूफ पजीर झालो. आणि ह्या मोक्यावर जलालशाह मोहल्ल्याचे पोरा हमेशा कवालाचं आयोजन करतात. पण ह्या वर्षा ज्या पोरांनी आयोजन केले त्या पोरांची उमर फक्त 16 ते 22च्या दरम्यान. आणि ह्यो प्रोग्राम त्यांनी इतको शानदार तरीक्याने केले की वाकई कि अल्लामा इकबालने बोललेला आहे ना कि अकाबी रूह जब बेदार होती है नौजवानों में, मंजिले उनको अपनी नजर आती है आसमानों में. वाकई हा एक अलग बात होऊ शकते की काही लोकांना कवालीच्या जशा प्रोग्रामशी काही इख्तिलाफ असतं. हे बहस आणि हे मौजू वेगळो आहे. पण बोलण्याची बात की एक ऐसो मोठो प्रोग्राम ज्यातल्यान की लाखोचो खर्च होतं, रात दिसची मेहनत लागते, तऱ्हाचं अरेंजमेंट असतं आणि हजारोच्या तादादली येणारी जी पब्लिक असते त्यांचा अरेंजमेंट करणं, ही सगळा आमच्या भोसता जलालशाह पोरांनी अरेंज केले आणि कामयाब झालं. मी अल्लाहशी दुआ गो आहे की अल्लाह ताला आमच्या ह्या नौजवानला दोनों जहांची कामयाबी अता करो आणि मुस्तकबिलला ऐशी तौफीक देव की ऐशो खिदमत अंजाम देतील जानी के कौम और मिल्लतची खिदमत होईल. सैल्यूट टू यू माय भोसते जलालशाह मोहल्ला यंग बॉयज. माशाअल्लाह, जजाकल्लाह खैर. सब्सक्राइब करूया इसरू नको आपलं ह्यो चॅनल. अल्लाह हाफिज.